नमः शिवाय। नमस्कार, मी अनुराधा। माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज रेणुका मातेची कथा पार्ट 2 सांगणार आहे। हाच परिसर आपल्या पित्याच्या अंत्यविधीसाठी योग्य समजून मृतपित्यास अग्नी दिली। माता रेणुका त्यात सती जाण्यास निघाली। आपली माता आपल्याला सोडून सती चालली आहे हे परशुरामाला पाहावेना। तो फार दुःखी झाला। त्याला तो क्षण आठवला, वडिलांच्या सांगण्यावरून आपण आपल्या आईचे शिरछेद केले होते, पण वडिलांनी दिलेल्या वरामुळे ती पुनर्जीवित झाली। पण आताचा प्रसंग वेगळा होता। आई रेणुका माता जखमी अवस्थेत होती आणि वडील मरणावस्थेत, आणि त्यातही आई सती चालली होती। एकाच वेळी इतके दुःखद प्रसंग परशुरामावर आले, त्यामुळे तो व्याकुळ झाला। रेणुकेने आपल्या मुलाचे मन जाणलं, तिने त्याला खूप उपदेश केले, त्यामुळे परशुराम स्थिरावला। मातेच्या आज्ञेने त्यांनी पित्याच्या चितेस अग्नी दिली। नंतर त्याच चितेत आपली आई सती जाणार। हृदयभेदक तो प्रसंग पाहायला लागू नये म्हणून परशुराम तेथून दूर गेला। 6 दिवसांनी माता पित्यांचे क्रियाकर्म करण्यासाठी माहूर येथे आला। प्रत्यक्ष दत्तात्रयांच्या हस्ते श्राद्धविधी पार पडले। माहूरगडावरील प्राचीन मंदिरात रेणुका अर्थात एकविरा देवीची मूर्ती आहे। मातेची स्मृती म्हणून परशुरामाने ही मूर्ती स्थापन केली। आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी परशुराम शंकराकडे शस्त्र अस्त्र विद्या शिकण्यासाठी गेले। तिथे त्याने तलवार, धनुष्यबाण, भालफेक, परशु चालवण्यात प्रावीण्य मिळवले। त्याने स्वबळावर सैन्य उभे केले आणि पाहिले आक्रमण महिष्यमती नगरीतील राजा शस्त्र अर्जुनावर केले। त्याचा निष्पात करून इतर समाजद्रोही 20 राजांना त्याने पराभूत केले। आपल्या परशुने परशुरामाने प्रचंड पराक्रम केले आणि खऱ्या अर्थाने रामाचा तो परशुराम झाला। त्याचवेळी गणपती व परशुरामाचंही युद्ध झालं आहे। परशुरामाची श्रीरामाची भेट झाल्यावर परशुराम संन्यासी तपस्वी झाले। परशुरामाने जिंकलेली सर्व भूमी एका यज्ञात कश्यप ऋषींना अर्पण केली व प्राचीन मार्ग कोकणात उतरला असावा। त्या घाटात 2 तांदळा आहेत, एक परशुरामाचा तर दुसरा कोकण देवीचा।